श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर मी आहे प्रांजली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि माझी इंस्टाग्रामची ID मी देते, त्याच्यात मी छान छान मेकअप करून फोटो वगैरे काढून त्यामध्ये टाकते. तर तुम्ही नक्की ते ID चेक करून बघू शकता. तर मी लिंक देते तुम्हाला. तर आजचा दुसरा सेकंड डे होता एक्झामचा. तर मी हे पहिलं लुक केलं होतं या मॉडेलवरती. तर हळदी लुक केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि माझं कसं वाटते तुम्हाला मेकअप, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हे त्यानंतर दुसरी मॉडेलचं मी पटकन पहिलीचं शूट वगैरे करून व्हिडिओ वगैरे सगळं रेडी करून दुसरीचं शूट केलं आणि रेडी वगैरे केलं सगळं. तर खूप छान सगळ्यांना छान आवडलं, मॅमला पण आवडलं. आणि त्यानंतर नंतर आम्ही म्हणजे मी अपडाऊन करत होती आणि माझ्यासोबत एक माझी फ्रेंड होती सोनल म्हणून आणि अश्विनी म्हणून. तर मी म्हटलं चला आपले फक्त 2च दिवस राहिलेले आहे, तर आपण तर नंतर आम्ही कधी भेटू आम्हाला पण माहीत नाही. तर मी म्हटलं चला. तर मी त्यांना सांगितलं इथलं काय फेमस आहे आणि कुठं मिळते. तर त्यांनी म्हटलं चला आम्हाला पण सांग. तर आम्ही गेलो आणि छान वडापाव खाल्ला. त्यानंतर घरी गेलो. तर हे दुसऱ्या दिवस म्हणजे लास्ट दिवसाचं एक्झाम डे होता. तर या मॉडेलवरती मी मराठी लुक केलं. तर थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्की मला सांगा, विसरू नका. तर छान मेकअप वगैरे केलं. त्यानंतर हेअरस्टाईल करायला घेतली. तर नंतर फोटो वगैरेच काढले आणि खूप छान वाटते. कारण हे सगळं मी प्रतीक्षा मॅममुळंच करू शकते एवढं छान. आणि मॅमनी खूप छान डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्याच्यामुळं एवढं पटापट आणि छान लवकर लक्षात येते की आपण यानंतर हे केलं पाहिजे, यानंतर हे केलं पाहिजे. तर खूप छान वाटते. तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे लुक, मराठी लुक, तर नक्की सांगा. आणि ही मॉडेल होती. तर हिचं दिवाळीनंतर लग्न ठरलं होतं. तर ते म्हणे तिने माझा नंबर वगैरे घेतला आणि ते म्हणे तू येणार का म्हणे नागपूरला. तर मी तिकडं विदर्भाचीच आहे ना, अमरावतीची. तर हे नागपूरला दिलं आहे वाटते तिला. तर ते म्हणे तू येशील का म्हणे माझ्या लग्नाला. तर मी म्हटलं नक्की येईल, माझं कामच आहे हे. तर तिने माझा नंबर वगैरे घेतला. मला खूप छान वाटलं. त्या मॉडेलला एवढं आवडलं ना, ते खूप खुश होती, खूप खुश. तर हे सगळे मॅम वगैरे सगळं शूट करत होते. तर थोडं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि ही दुसरी मॉडेल होती माझी. हे कॉकटेल लुक केलं होतं मी हिच्यावर आणि हिला पण खूप आवडलं. ते मी हेअरस्टाईल केली ना असं काहीतरी नवीन, तर ते म्हणे खूप छान दिसते मी. तर सगळं शूट वगैरे केलं होतं. तर फोटो वगैरे शूट झाले होते, फक्त व्हिडिओ राहिले होते. तर मी म्हटलं चला आपण आपला पण व्हिडिओ घेऊन घेऊया. तर तुम्ही बघू शकता खूप इथे लाईन लावा लागते. कारण सगळ्यांचे ते फक्त 2-3च फोटोग्राफर होते, त्यांचा पण विचार करावा लागते. त्याच्यामुळं एक एक करून सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला आणि काही भांडण वगैरे काहीच झालं नाही. तशी आमची बॅच खूप समजूतदार आहे असं मॅम म्हणतात. तर फायनली सगळं झालेलं होतं. तर हे असंच फोटोशूट केलं होतं. तर मी म्हटलं चला आज आपण काहीतरी, आज लास्ट दिवस होता, खुश पण होतो. तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. काळजी घ्या.